आणि खड्यावाला माणूस निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर हा जो पाहत होता तो त्याला शोधू लागला. खडा घेऊन तो माणूस कुठं गेला. शोधता शोधता 1 तासानंतर तो सापडला. सापडल्यानंतर या माणसाने विचारलं, का हो बाबा, तुमच्या जवळ एक खडा होता, तो कुठं गेला. खड्यावाल्याने सांगितलं, तो मी विकून टाकला. किती रुपयाला विकला. मी सगळे म्हणत होते 45ला द्या, 70ला द्या, 100ला द्या, पण मी बरोबर 150 रुपयाला विकला. पाहणारा माणूस म्हटला, बाबा 150 रुपयाला. हो 150 रुपयाला. मूर्ख आहे का तुम्ही. काय झालं. अहो तो खडा नव्हता, मग तो हिरा होता. खड्यावाला माणूस म्हटला, रे मी तर मूर्खच आहे, मला त्याची किंमत कळाली नाही, पण तू महामूर्ख आहे, तुला कळून सुद्धा घेता आलं नाही. म्हणून संत ज्याला कळाले त्याला मिळाले नाही. त्या संतांचे रजकन तुकोबाराय वर्णन करतात. अभंगाचं प्रथम चरण. राज लागता सहज संत चरण लागता सहज संत चरण लागता सहज संत चरण लागता सहज ओ संत चरण संगत चांगल्याची असावी,
संगत करत असताना वैचारिक पातळी पाहिली पाहिजे. श्रीमंती नाही पाहिली तरी चालेल, वैचारिक पातळी पाहिली पाहिजे संगत करत असताना. मी तर सांगेल, मित्र कृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, पण कसलाही अहंकार नाही आहे. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आहे, अंगावर झाकण्यासाठी कपडे सुद्धा व्यवस्थित नाही, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र असा असावा. संसारिक जीवनामध्ये सुद्धा चांगल्याशी मैत्री असावी. घरामध्ये असलेली पत्नी ही चांगली मैत्रीण असावी. सकाळी उठल्यानंतर लक्ष्मीसारखं तिचं दर्शन व्हावं. कर्कसा बनून जर सकाळी सकाळी आली तर हे अंगावर घेऊन झोपतं तर 2-2 दिवस उठत नाही. वैचारिक पातळी नसेल तर बरंचसं काम फसलं जातं संसारामध्ये. एक जणाचं दुखायला लागलो, आजारी पडलं, ते इतकं आजारी पडलं की 2-3 दिवस उठायलाच तयार नाही, अंगावर गोदडी घेऊन झोपलं. पत्नी घाबरून गेली, बिचारीने ॲम्ब्युलन्सला फोन लावला, ॲम्ब्युलन्स आली, याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आता हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरनी डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. त्याला, त्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आला. त्या मावशीने विचारलं, डॉक्टर साहेब पेशंटची तब्येत कशी आहे? डॉक्टरनी अगदी तोंड पाडलं. लोक नाहीत का तोंड पाडत तसं, अगदी तोंड पाडलं. गॅरंटी नाही आहे, गॅरंटी नाही. अहो पण तुम्ही उपचार करून पहा ना. उपचार केले, कोणते कोणते केले? सिटी स्कॅन केला, सोनोग्राफी केली, MD MBBS सगळे डॉक्टर बोलवले, पण आता उपचार करून सुद्धा आमच्या हाती गिऱ्हाईक लागायच्या मार्गावर दिसत नाही. फार अवघड गोष्ट आहे. वैचारिक पातळी नव्हती पत्नीची. ती म्हटली, डॉक्टर साहेब सगळंच जर करून पाहिलं असेल आणि वाचतच नसेल, एक काम करा ना, पोस्टमार्टम करून पहा ना, जगलं तर जगलं. मेंटॅलिटी विचाराची, वैचारिक पातळी. फायदा होत नाही. फायदा, एक जण दमलं, रात्री घरी आलो, घरी आल्यावर दिवसभर शेतात काम केलं, घरी आलं दमून आल्यामुळे काय केलं, घरी आल्याबरोबर 10-5 भाकरीचा मुर्दा पाडला, झोपलं. ते आता दमल्यामुळे झोपल्यामुळे त्या ठिकाणी घोरू लागलं. घोरणं माहिती आहे ना, दमलं, ते घोरायला लागलं. पत्नीला सहनच झालं नाही, उशी घेऊन आली आणि त्याचं तोंड दाबलं, गचकलं. ते बघता काय माझ्याकडं 13व्याला माझंच कीर्तन होतं. मैत्री वैचारिक पातळी पाहून असावी. कुणाशी मैत्री करावी? संगत ही जीवनातला फार मोठा टर्निंग पॉइंट असते. एकदा एका वाघाने गाढवाची संगत केली. वाघ माहिती आहे ना तुम्हाला, वाघ बुलटवर फिरणारा. वाघ कुठं, गाढव कुठं? त्या वाघाने गाढवाची संगत केली. फार चांगली मैत्री झाली त्यांची. एकदा गाढव वाघाला म्हटलं, मित्र चला आपण फिरून येऊ शेतामधून. वाघ म्हटलं, काही हरकत नाही मित्र आहेस, काही हरकत नाही. गाढव पुढे, वाघ पाठीमागे, गाढव पुढे, वाघ पाठीमागे. गाढवाच्या मागं चालू नाही म्हणतात, चाललं तर काय होतं, तोंड फुटतं. त्याला सवय लात मारण्याची. किती माळा घाला, त्याला सवय लात मारल्याशिवाय राहत नाही. गाढव पुढे, वाघ पाठीमागे गेले शेतामध्ये. आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर गाढवाच्या आणि वाघाच्या गप्पा रंगल्या. गाढव वाघाला म्हटलं, हे जे सर्व गवत आहे ना म्हटलं शेतातलं, या गवताचा रंग पिवळा आहे. या गवताचा रंग कसा आहे? पिवळा आहे. वाघ म्हटला, नाही नाही गड्या, हिरवा रंग आहे. गाढव म्हटलं, नाही पिवळा आहे. वाघ म्हटला, हिरवा आहे. गाढव म्हटला, पिवळाच आहे. आमच्या सगळ्या गाढवांना विचारून पहा. गवताचा रंग कसा आहे? पिवळा आहे. वाघ म्हटला, तू मित्र आहे म्हणून सोडतो तुला, मी वाघ आहे. तुझ्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत फाडून टाकलं असतं. गवत पिवळं नसून हिरवा आहे. दोघांचं भांडण लागलं. 2-3 महिने भांडण. आणि 3 महिन्यानंतर दोघंही म्हटले, चला आपण जरा राजाकडे जाऊन येऊ, आपल्या जंगलच्या राजाकडे जाऊन येऊ. आता जंगलाचा राजा कोण आहे? कसा आहे? तुम्ही कौरव क्षेत्रामध्ये आहात, आले सिंहाकडे. त्या राजाने मोठी प्रजासभा बसवली आणि सभेमध्ये सांगितलं, ज्याचा गुन्हा असेल त्याला 2 वर्षाचा कारावास,
आणि दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. गाढवाचं म्हणणं होतं गवत पिवळं आहे, वाघाचं म्हणणं होतं गवत हिरवं आहे. त्या राजसभेमध्ये त्या राजाने न्याय दिला. गाढवाचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. गाढवाचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. वाघाचं म्हणणं चुकीचं आहे. वाघाला 2 वर्षाची शिक्षा. सभा मोडली. सभा मोडल्यानंतर वाघाने त्या राजाला थोडंसं बाजूला घेतलं. वाघच आहे तो. आणि विचारलं गवताचा रंग कसा आहे? त्या राजाने सांगितलं हिरवा आहे. गवताचा रंग हिरवा आहे. हे तुम्हाला माहीत असून सुद्धा माझ्यावरती अन्याय केला. न्याय त्या गाढवाच्या बाजूने दिला. कशासाठी? तुमची मेवणी त्या गाढवाच्या घरी दिलेली आहे का? कशासाठी त्याच्या बाजूने न्याय दिला? त्या राजाने सांगितलं, सिंहाने सांगितलं, गाढवाचं म्हणणं होतं गवत पिवळं आहे आणि तुझं म्हणणं होतं गवत हिरवं आहे, म्हणून न्याय त्याच्या बाजूने दिलाच नाही. मग अरे 3 महिने ज्याच्याबरोबर तू भांडण करत होतास, 3 महिने भजन न करता ज्याच्याबरोबर तू टाइम पास केला, ते कोण आहे? तुम्ही नाही बोलायची शपथ घेतली का? ठीक आहे ना, बोला ना. का आम्ही आंधळेन तुम्ही बहिरे आहेत? ज्याच्याबरोबर 3 महिने टाइमपास केला, आहे का भावकी आहे का? ते गाढव आहे हे माहीत असून सुद्धा भगवंताचं नामचिंतन न करता गाढवाची संगत केली, म्हणून त्याकरता 2 वर्षाची शिक्षा मिळाली. पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे अधर्मा संत सेवे, ते जावे अधर्मा संत सेवे, ते जावे अधर्मा संत सेवे, ते जावे अधर्मा संत सेवे. पतन उद्धारे संघाचा महिमा, ते जावे अधर्मा संत सेवे, ते जावे अधर्मा संत सेवे. पतन उद्धारे ते जावे अधर्मा संत सेवे, ते जावे अधर्मा संत. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन व्हायचंय की तुमचा उद्धार करून घ्यायचाय, हे संगतीवर अवलंबून आहे. किती येडे एकत्र आल्याच्या नंतर अखंड हरिनाम सप्ताह करणार आहे? गधे को गधे मिल गए, 2 लाता. गाढवाची मैत्री लाताशिवाय दुसरी नसतेच. एक येडं दुसऱ्या येड्याला भेटलं आणि भेटल्यानंतर विचारलं का रे म्हशीवर बसून कुठं चालला? तो म्हटलं पुढं चौकात चाललोय. म्हशीवर बसून? हा माझी म्हैशी. म्हटलं मी बसणार नाही, तो उतरेल, तुला काय करायचं? अरे पण म्हशीवर बसून चौकात? हा म्हशीवर बसूनच. जाऊ नको, खाली उतर. खालचं येडं म्हटलं. म्हशीवरचं येडं म्हटलं 1 लाख रुपये दिलेत, मी उतरणार नाही म्हशीचे, नाही उतरणार. खालचं येडं म्हटलं नाही उतरणार तर पुढं चौकामध्ये गेल्याच्या नंतर तुला पोलीस पकडतील. म्हशीवरचं येडं म्हटलं कस काय पकडतील? खालचं येडं म्हटलं तू हेल्मेट कुठं घातलंय म्हटलं. म्हशीवरचं येडं हुशार होतं, ते म्हटलं हेल्मेट घालायला हे काय 2 व्हीलर आहे का? म्हटलं म्हैस 4 व्हीलर आहे ना, 4 पाय ना त्या म्हशीला. पतन उद्धार संघाचा महिमा. संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे, त्यागाचं नाव संत आहे. संत भगवान बाबाने फार मोठा त्याग केला, म्हणून आज कीर्ती अजरामर आहे. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही. काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. महाराज, ते संत असतात. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. भगवान बाबांचा जन्म झाला आणि प्रत्येक घराघरामध्ये दिवे लागले. भगवान बाबांचा जन्म झाला आणि घराघरामध्ये दिवे लागले. आज आपण जन्माला येऊन सुद्धा दिवे लावत नाहीत.
शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. त्याग आहे संतांच्या जीवनामध्ये. ज्या वस्तूमुळे जीवनाला कलंक लागतोय ती गोष्टच नाहीशी केली, त्याग आहे संत. त्यागाचं नाव संत आहे, संतांचं नाव त्याग आहे महाराज. साधा विचार करा तुम्ही, 24 तास आम्ही रोडवरती असतो गाडीमध्ये, 2-2, 3-3 कीर्तन असतात. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणं असतं. कितीतरी क्रोधी माणसं आम्ही पाहतो. समय सूचकता नसते, बोलण्याचं तारतम्य नसतं, यामुळे जीवन बिघडलं जातं. रस्त्याने चालत असताना जर एखाद्याने गाडीला कट मारला तर हा त्याचा 5-5 किलोमीटर पाठलाग करून सुद्धा त्याला तिथं जाऊन हाणतो, पण हाणतोच. हा क्रोध आहे शेवटी. संतांनी एक शाप दिला असता तर वाटोळं झालं असतं एखाद्याचं. कारण वाणीमध्ये ताकद होती. वाणीमध्ये तैसे साचानी मवाळ मितली परी रसाळ, शब्द जैसे कलोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. ज्यांची वाणी भगवंताला समर्पित होती, ताकद होती वाणीमध्ये. आपण काही दिवसभर शिव्या दिल्या तर समोरच्याचं काही वाकडं होत नाही. जर एखाद्याने शिव्या दिल्याच असत्या आणि समोरच्याचं काही वाकडं झालंच असतं तर असे वाकडे करणारे 2-3 जण सीमेवरती नेले असते, म्हटलं असतं मन पाकिस्तानचं वाटोळं होईल, झालं असतं की नाही. यांच्याच्याने काहीच होत नाही, काही होत नाही. संतांच्या वाणीमध्ये ताकद आहे. संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज, वाणीमध्ये ताकद होती महाराज. असाच गावचा सप्ताह बसला आणि वामन भाऊ महाराज कारखान्यावर गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या कारखान्याच्या मालकाला सांगितलं, साहेब आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, दिवाळीची सुट्टी नाही दिली तरी चालेल, पण या सर्व कामगाराला त्या ठिकाणी या सप्ताहासाठी 7 दिवस सुट्टी द्या. आणि एवढा मोठा कारखाना आहे, आमच्या गायींसाठी थोडा चारा देता आला तर द्या, फार मोठी कृपा होईल, मोठे माणसं आहात तुम्ही. तो कारखानदार त्या ठिकाणी क्रोधी होता, अविश्वासी होता. तो म्हटलं काय म्हणाला, सुट्टी पाहिजे सप्ताहासाठी? नाही मिळणार, कामगार आहेत ते, पैसे देतो आम्ही त्यांना, नाही मिळणार कामगाराला सुट्टी. आणि गाईला चारा म्हणतायत तर मिळणारच नाही. म्हटले गेटच्या बाहेर निघा. वामन भाऊ महाराज त्या गेटच्या बाहेर आले आणि सहज बोलून गेले, जर गाईसाठी चारा नसेल, कामगाराला सप्ताहासाठी धर्मासाठी सुट्टी नसेल, आग लागू दे तुझ्या कारखान्याला. आग लागली, लोखंडाच्या कारखान्याला आग लागली. एवढी ताकद संतांच्या वाणीमध्ये होती. त्या संतांचे रजकन लागता, मग सहज वासनेचे बीज जळून जाय. रजकनावर ठरलं जातं याचा पायगुण कसा आहे, घरात आल्यानंतर याचा पायगुण कसा आहे, गावात आल्यानंतर याचा पायगुण कसा आहे. म्हणजे विकास होतो की झालेला विकास मोडून जातो. पायगुणावर ठरलं जातं, रजगुणावर ठरल्या जातं. पूर्वीचे लोक पहा, मुलीचं लग्न जमायचं 3-3 महिने. 3 महिन्यापासून मुलीचा बाप हात जोडून उभा असायचा. जोपर्यंत सकाळचे 3-4 वाजत नाही, मुलगी वाट लावत नाही, तोपर्यंत त्या मुलीचा बाप हात जोडून उभा असायचा आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगायचा, एकुलती एक मुलगी आमची, कधी शेतातलं काम लावलं नाही, घरचं सुद्धा जास्त कामाची सवय नाही, सांभाळून घ्या बरं का आमच्या मुलीला, सांभाळून घ्या. पूर्वी मुलीचा बाप हात जोडायचा, आता मुलीचा बाप हात जोडत नाही, आता मुलाचा बाप हात जोडतो. सांगा बर का, सांगा, सांभाळून घ्यायला सांगा. कारण ही वावटळ आमच्या कोपीमध्ये आल्याच्या नंतर कोपी राहती की जाती. रजकन लागता, मग सहज वासरेचे बीज जळून जाय. ज्या वासनेबद्दल तुकोबाराय बोलतात, ही वासना काय? ही वासना अशी आहे, माणूस मरतो, वासना शिल्लक राहते. माणसं गेले, चांगले चांगले माणसं गेले, पण वासना शिल्लक आहे. गेल्यानंतर आपण सहज म्हणतो चांगला माणूस होता, पण त्याची शेवटची इच्छा होती की असं असं काम त्याच्या डोळ्यासमोर व्हावं. इच्छा अपूर्ण आहे, माणूस गेला.